सकाळची छान अशी सुरुवात झाली गावाकडे. सगळेच जण खूप लवकर उठतात आणि हे बघा किती छान पक्ष्यांचा आवाज येतो. किती अंधार आहे सगळीकडे. गावाकडे माझा पिल्लू पण खूप लवकर उठतो आणि हे बघा बाबांचं इकडे व्यायाम सुरू होत होता आणि पिल्लू बघत होता. गावाकडची सकाळच वेगळी असते. पक्ष्यांचा आवाज सगळीकडे, एकदम छान सगळ्यांची सडा रांगोळी सुरू असतं. एकदम छान अंगण असं भरून वाटतं. नाही तर सिटीमध्ये हे आपल्याला काहीच पाहायला भेटत नाही. इकडे बाबा प्राणायाम करत होते आणि आम्हालाही सांगत होते की तुम्हीही रोज प्राणायाम करा, योगा करा. खरंच त्याच्यामुळे शरीर पण चांगलं होतं आणि आपलं मनही चांगलं होतं. आणि बाबांच्या मित्रांचा फोन आला की वॉकिंगला जायचं आहे म्हणून. आणि बाबा मग म्हटले आता मी वॉकिंगला जाऊन येतो. रोज बाबा 5:30ला वॉकिंगला जातात व्यायाम करून. बाबा निघाले वॉकिंगला त्यांच्या मित्रासोबत. आणि खरंच मॉर्निंग वॉक छान वाटतं की जे सकाळी उठल्यानंतर वॉकिंगला जातात. हो हो हो. वेचा आंबे वेचा पटपट देऊ. हे इकडचा एक नाही इकडे मग शेतातून आल्यानंतर आमचं स्वयंपाकाचं काम सुरू झालं. मम्मीने कढी बनवली आणि मी पीठ सुरत होते. कारण का आता सगळ्यांनाच भूक लागली होती. आंबे खाल्ले होते पाडाचे, पण मग पिल्लूला भूक लागली होती. सकाळी कढी चपाती खाल्ल्यानंतर उपवास होता मम्मीला आणि बाबाला, आणि उसळ केली होती. मग ती पिल्लूने खाल्ली आणि नंतर या दोघांचं वाट्या खाणं सुरू होतं. आणि इकडे तर 42 डिग्री टेम्परेचर आणि तिकडे बँगलोरला मात्र धोधो पाऊस पडत होता. इतका पाऊस की सगळे झाडं वगैरे मोडून पडले होते. वादळी वारं पण होतं. नंतर दुपारी संध्याकाळीच म्हणजे जवळपास शेंगा खाल्ल्या. खूप गोड शेंगा होत्या. आणि रात्री वरण भात चपाती बनवलं. आणि हे बघा इकडे लसूण करायचं सुरू होतं माझं गच्चीवर जाऊन. कारण का संध्याकाळी गच्चीवरच जायला छान वाटतं, कारण का वातावरण
छान होतं. कारण इकडे कूलरला बसून बसून कसा कंटाळा येतो हवेला, त्या थंड असते पण जी नॅचरल हवा असते गच्चीवर ती खूप छान होते. पक्ष्यांचा आवाज. रात्री थोडीशी टी व्ही लावली होती. इकडे आल्यानंतर तर टी व्हीचं लक्ष पण जात नाही. जेवताना वगैरे थोडीफार लावतो आम्ही. आणि हे बघा आमचे पाहुणे आले होते, माझी मावशी, ते सगळेजण, तनू, आरू आणि मग त्यांच्यासाठी मम्मी चहा बनवत होती. त्यांना संध्याकाळी 9:30 वाजता आले. खूप झोप येत होती पण आम्ही वाट बघत बसलो होतो. चला मग आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा.